नमस्कार, मी सोनाली मनीष पंखराज। आज निस्वार्थ अखंड सेवा फाउंडेशन यांच्यातर्फे आम्हाला महिला दिनानिमित्त निशुल्क हा केरला स्टोरी 2 चित्रपट पाहण्याचा योग आलेला आहे आणि त्या जनजागृतीमध्ये या पिक्चरचा खूप मोठा हात आहे असा हा पिक्चर पाहिल्यानंतर मला लक्षात आलेला आहे। कृपया माझ्या तरुण मैत्रिणींना मी विनंती करते की हा पिक्चर पहा आणि जे काही या पिक्चर मध्ये दाखवलेलं आहे ते खरंच भयानक आहे। की निस्वार्थ अखंड सेवा फाउंडेशन तर्फे मी या सगळ्या महिलांतर्फे मी त्याला धन्यवाद म्हणते सचिन दादांना। थँक्यू। निस्वार्थ अखंड सेवा फाउंडेशन यांच्यातर्फे केरला स्टोरी 2 हा दाखवण्यात आला आणि मुलींना अवेअर करण्यात आलं की बाहेरचं जग कसं आहे, आपण प्रत्येक पावलोपावली कसं आपल्याला अवेअर राहिलं पाहिजे ते याच्यात दाखवलेलं आहे आणि याच्यासाठी निस्वार्थ अखंड सेवा फाउंडेशनला मी धन्यवाद करते। चांगला होता। ह्या मूवीतून खूप काही शिकण्यासारखं आहे सगळ्या मुलींना आणि सगळ्या मुलींनी पाहायला पाहिजे की बाहेरची दुनिया कशी आहे। आपण आपल्या मोबाईल मध्ये गुंतलेलो असतो पण आपल्याला माहिती नाही की ही दुनिया कशी आहे। ह्या पिक्चरच्या माध्यमातून आपल्याला खूप काही समजते की बाहेरची दुनिया कशी आहे आणि आपण कसं अवेअर राहायला पाहिजे। थँक्यू। मला पिक्चर खूप सुंदर खूप छान आहे, शिकवण्यासारखं आहे। मुली आजकालच्या थोड्या 18 वर्ष झाले 16 वर्ष झाले की थोडंसं भटकते त्यांचं मन, ते त्यांनी शिकावं थोडंसं केरला मूवी बघून। खूपच सुंदर, बघायला खूप सुंदर होतं। त्याच्या प्रेमाच्या पलीकडे काय करतो काय नाही त्याच्याकडे खूप सुंदर असं दाखवलेलं आहे। सगळ्या मुलींना अशी विनंती आहे की त्यांनी प्रेम तर करावे पण ते थोडं विचार करावे, एवढंच बोलेन। पिक्चर खूप सुंदर होता, तुम्ही पण बघा। धन्यवाद। पिक्चर खूप छान होता आणि पिक्चर मध्ये बोध घेण्यासारखं पण होतं। त्याच्यामध्ये मुलींनी कसं राहायचं, कसं करायचं, कोणत्या व्यक्तीसोबत कसं व्यवहार करायचा, त्या मुलींनी लक्ष दिलं पाहिजे, त्याला ओळख केलं पाहिजे, त्याची वेळी एकदम त्याच्या आहारी नाही केलं पाहिजे आणि परत या समाजामध्ये आपल्या कसा कुठे पोहोचून आला आणि हे लोक आपल्याला कुठे पोहोचून आले याचं थोडंसं गांभीर्य घ्यायला पाहिजे। नमस्कार। पिक्चर छान होता। फाउंडेशन तर्फे आज आपण महिला दिनानिमित्त ते निमित्त साधून महिलांना अवेअरनेस जागृत करण्यासाठी तुम्ही आज द केरला स्टोरी 2 हा चित्रपट दाखवण्याचं योजलेलं आहे। महिलांनी बघितलं, त्यांना पसंत आलेला चित्रपट। तर काय सांगाल तुम्ही, काय म्हणाल या जो तुम्ही या फाउंडेशनच्या मार्फत या पद्धतीने अशी जनजागृती करता त्याबद्दल? महिला जागतिक दिनानिमित्त कालच महिला जागतिक दिवस त्याचा लोकांनी फार मोठ्या प्रमाणात साजरा केला। आजचा दुसरा दिवस आम्हाला निस्वार्थ फाउंडेशन असं वाटलं की आपण महिला सक्षमीकरणाकरता महिलांमध्ये तरुणीमध्ये जनजागृती व्हावी। या चित्रपटाच्या माध्यमातून मला असं वाटलं की बऱ्याच गोष्टी ज्या आपल्याला म्हणजे सांगता येत नाही, बोलता येत नाही की जगामध्ये समाजामध्ये काय काय होत आहे, कुठल्या कुठल्या प्रकार होत आहे आणि मुली आपल्या तरुणी मुली त्यांना काही माहीत नाही, कुठल्या प्रेमाच्या जाळ्यात त्यांना फसवण्याचा प्रयत्न होत आहे। अशा या गोष्टीतून बाहेर काढण्याकरता त्यांना त्यांच्या जीवनावर बदल व्हायला पाहिजे। आई वडिलांसह इथे लोकांनी तर यायला पाहिजे आणि हा चित्रपट बघायला पाहिजे। या मागचा एकच उद्देश आहे की जनजागृती होणे, कारण की हा चित्रपट नेमका आपल्याला कुठल्या जाती धर्मासाठी नाही तर आपण आपल्या जीवनामध्ये एका तरुणींनी एका मुलांनी काय केलं पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, या मागचा या पिक्चरमधला एक बोध सर्वांनी घेतला पाहिजे। याकरता निस्वार्थ अखंड सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही निशुल्क हा चित्रपट आज संगम थिएटर स्कायलाइट इथे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। खूप छान असा प्रयत्न आपण केला। आपण चित्रपट निर्माते पण आहात, एक छान चित्रपट आपला येऊन गेलेला आहे। तर यानंतरचं काही नवीन काय येणार? नक्कीच तुम्हीच आमची बाईट घेतली होती। रायबा इमानदार चित्रपटला भरघोस लोकांनी, नागपूरकरांनी, विदर्भांनी खूप मोठी पसंती दिली होती आणि महिनाभर तो चित्रपट याच थिएटरला चालला। पुढच्या चित्रपटाचं आमचं एक काम सुरू आहे, नक्कीच तुम्हाला आम्ही काही दिवसात त्याबद्दल अपडेट देऊ। परंतु मला असं वाटलं, आम्ही ह्या चित्रपटाचे निर्माते नाही, प्रोड्युसर नाही, परंतु आमची NGO आहे। आमच्या NGO मध्ये शेकडो मुलं काम करतात, युवती काम करतात। का नाही आपण या चित्रपटाच्या माध्यमातून, सोशलच्या माध्यमातून मुलींकरता, तरुणाकरता एक अवेअरनेस कॅम्प म्हणून याला आम्ही बघावं आणि त्यातून काही बोध घ्यावं आणि आपल्या जीवनामध्ये बदल घडवावा, हा त्यामागचा मंशा होता। धन्यवाद।